आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार हे काल सीमा प्रश्नावरील बैठकीसाठी विधान भवनात आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. दरम्यान राऊतांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील राजकीय वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर कोणाला माहीत नसेल, पण संजय राऊतांना साहेबांची प्रकृती कशी आहे याची पूर्ण कल्पना आहे. सीमा भाग म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रामधला बेळगाववरनं झालेला सीमावाद हा मिटवण्यासाठी म्हणून शरद पवार साहेब सीमा भागातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंत्रालय म्हणजे विधिमंडळात आले. विधिमंडळात आल्यानंतर ती बैठक संपल्यानंतर आपल्या आमदारांनी कुठे बसायचं, एनसीपी शरद पवार गटाच्या पक्षाच्या, तर कोणीतरी सहज सुचवलं ती सर्वात जवळ केबिन ती आहे, तिथनं जिनेत आणि चला जाऊया. स्वतःच्या सोयीसाठी आम्ही गेलो. त्यात कुठला राजकीय हेतू होता तर शून्य. आता त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना एवढं चालणं जमेल का, हे सगळा विचार करून संजय राऊतांनी बोलायला नको होतं. अर्थात ते बोलले, त्याच्यावरती मला काही टीका टिप्पणी करायची नाही, पण साधं गणित होतं. जिना जवळ होता, केबिन जवळ होती आणि साहेबांना ते सोयीचं होतं. जे सोयीचं आहे ते साहेबांसाठी आम्ही केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, कोणी एकाने केलेलं नाही. तर मला वाटतं की राजकारणात असं इतकं वैर म्हणजे आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही कामाचं नाही ना. दुसरीकडे त्यांनी असं म्हटलंय की आता त्यांना पोटदुखी झाली आहे का डोकेदुखी झाली आहे हे मला काय माहिती. त्यांनी असंही म्हटलंय की याच भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कुठेतरी नाही, असं काय नाही. प्रत्येकाची विश्वासार्हता प्रत्येकाने टिकून ठेवायची असते. ती असल्या कृतीने भीतीने काय होत नसते. आता मला कोणाला वैयक्तिक टीका करायची नाही, पण इथे येऊन कोण मुख्यमंत्र्यांना कोण भेटतं तेव्हा मला विश्वासात घेतलं जातं का? असं काही नसतं. प्रत्येकाचा एक वैयक्तिक राजकीय, आणि ह्याच्यात आमचा 1% राजकीय अँगल नव्हता. एकनाथ शिंदे साहेब कॅबिनेटला बसले होते, त्यांना जेव्हा कळलं की शरद पवार साहेब माझ्या केबिनमध्ये आलेत, महाराष्ट्राची संस्कृतीचा सन्मान करत ते स्वतः आले खाली. त्यांनी एक शाल शरद पवारांच्या अंगावर घातली, नमस्कार केला आणि म्हणाले साहेब मी कॅबिनेटला जातो. साहेब म्हणाले नाही तुम्ही तुमच्या कामाला जा. आणि आपल्या गप्पा मारत आम्ही 20-25 मिनिटं बसलो, चहा वगैरे पेलो आणि बाहेर आलो. अनेक घटकांनी पथ्य पाहायला पाहिजे म्हणजे एकंदरीत केवळ एकनाथ शिंदे शरद पवारांची भेट आणि सातत्य भेट झाली नाही हो. मी आज इथनं जाहीरपणाने सांगतो राऊत साहेबांना, राऊत साहेब 1 मिनिटही भेट झाली नाही, 1 मिनिटही शब्दांची लेनदेन झाली नाही. अजून काय म्हणजे काय. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.